श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माझे स्वामींचे घर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मी नेहमी स्वागत याकरता म्हणते की तुम्ही सगळे जेव्हा हे यूट्यूब चॅनल बघत असता तर तुमच्याही घरामध्ये ती महाराजांची पॉझिटिव्हिटी वेगळ्या अर्थी जात असते आणि तेवढंच पावित्र्य तुमच्याही घरात निर्माण होत असतं. म्हणून त्याचा आनंद इथे बसून मलाही तो जाणवत असतो. म्हणून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करून मला त्याचा आनंद मिळवायचा असतो. म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असते. बरेचदा असं होतं की जेव्हा गुरुवारी फक्त दर्शन असतं आपल्याकडे स्वामींच्या घराचं, तेव्हा मी नेहमी एक सगळ्यांना आग्रह करत असते की अनेक जण अनेक प्रसाद महाराजांसाठी आणत असतात आणि प्रसाद असा आणावा कसा आणावा याच्यावरती आमच्या इथे अनेक चर्चा होत असतात. पण मी त्यांना कायम असं म्हणते की महाराजांना प्रसाद जेव्हा तुम्ही आणाल तेव्हा तो तुम्ही स्वतः तयार केलेला प्रसाद घेऊन या, किंवा तुम्ही जर इथे जरी येणार नसलात तरी गुरुवारचा प्रसाद हा स्वतः घरी तयार करा आणि घरात देवारात जे आपले महाराज आहेत किंवा महाराजांचा जो फोटो आहे त्याच्यासमोर तो प्रसाद तुम्ही ठेवा आणि तो प्रसाद तुम्ही स्वतः खा. त्याचं कारण असं असतं की प्रसादामध्ये एक ताकद आहे, एक शक्ती आहे आणि एक आशीर्वचन आहे आणि त्याचा प्रभाव तुमच्या शरीरावरती नक्कीच पॉझिटिव्ह होत असतो. आता इथे स्वामींच्या घरामध्ये गुरुवारी प्रचंड गर्दी असते. 300, 350, 400 अशी किती भक्तगण येतील याची काही कल्पना नसते. पण गेले 5 वर्ष सातत्याने महाराजांच्या इथे आमटी भाताचा, शिऱ्याचा आणि भाजी हा असा प्रसाद निश्चित असतो. मग तो किती करायचा, किती प्रमाणात करायचा याचं काही निश्चित असं नसतं. महाराज म्हणले एवढा करा की मी तो तेवढा प्रसाद मी करते आणि तो प्रसाद फक्त मलाच करण्याची आज्ञा असल्यामुळे इतरांची मला त्याकरता मदत नाही घेता येत. हा प्रसाद जर काही कमी जास्त झाला तर नंतर त्याच्यामध्ये कोणी त्याच्यात मदत करू शकतं. पण हा पूर्ण पहिला जो प्रसाद असतो तो महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तो मीच करते. याच्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची असते. कधी कधी येणाऱ्या भक्तांचा अंदाज येत नसल्यामुळे मलाही कळत नाही की हा प्रसाद करायचा आहे तरी किती. आणि तेव्हा महाराजांनी कायम एक गोष्ट सांगितली आहे, मनामध्ये बिंबवली आहे, ती म्हणजे पहिले श्री गणरायाला वंदन करायचं, अन्नपूर्णा मातेला वंदन करायचं आणि मग माझं नाव घ्यायचं, श्री स्वामी समर्थ म्हणायचं. आणि जेव्हा तो प्रसाद करायला मी सुरुवात करते किंवा त्याच्या आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या जमवाजमवी करून त्या कट्ट्यावर किंवा तिथे ठेवत असते. मग तांदूळ असो, तूर डाळ असो, रवा, साखर, तूप आणि जी कुठली भाजी ठरलेली असते ती, अशी सगळी तयारी जेव्हा होते तर त्या प्रत्येक वस्तूला अत्यंत मनोभावे नमस्कार करून आणि या तिघांचंही नाव घेऊन की जे काही तुमच्या रूपात प्रसाद म्हणून सगळ्यांच्या पोटी जाणार आहे ते आशीर्वाद म्हणून प्रत्येकाच्या घरी जाओ ही प्रार्थना देखील मी तिथे केलेली असते. आणि त्या पदार्थ किंवा तेव्हा प्रसाद बनवला जातो तेव्हा असं काही खास त्याच्यामध्ये मी त्यात काही घालत नाही की हे मिक्स करू. घरात कसे आपण भाजी करताना अनेक पदार्थ, टॅमॅटो घाल, हे घाल, असा अनेक गोष्टी एकत्र करून त्या भाजी करतो आपण. पण प्रसाद म्हटला की त्याचं एक वेगळेपणच त्याच्यामध्ये उतरत असतं. आणि म्हणून अत्यंत मनोभावे फक्त या कार्याला सुरुवात करायची, त्यांचं नाव, अन्नपूर्णा मातेचं नाव घ्यायचं आणि त्याचं एक वलय आपोआपच त्या सगळ्या प्रसादाभोवती तयार होतं. आता जेव्हा तुम्ही अक्कलकोटमध्ये जाल, गुरु मंदिरात जात, जसं बाळप्पा महाराजांचा मठ म्हणतात त्याला, तिथे जाल आणि तिथे जेव्हा तुम्ही प्रसाद घ्याल आणि प्रसाद घेण्याचं जे ठिकाण आहे तिथे महाराजांच्या अन्नपूर्णा देवीच्या रूपामधला अतिशय सुंदर असा फोटो आहे. अक्षरशः त्यांच्याकडे बघत राहावं इतका तो सुंदर असा फोटो आहे आणि त्याची आठवण मला इथे प्रसाद करताना नेहमीच येते. आणि त्या प्रेमापोटी, आशीर्वादापोटी तो प्रसाद अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण होतो. आणि गंमत अशी होते की इथे अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आणून देतात किंवा तुरडाळ आणून देतात किंवा रवा कुठल्या प्रकारचा असतो, काय त्याचं आहे, आंबेमोर आहे का, बासमती आहे का, आणखीन काही प्रकार आहे हे मला माहिती नसतं. महाराजांच्या इथे ठेवला, मी त्यांना फक्त शब्द देते की हे प्रसादामध्ये हे सगळं मी वापरणार आणि याचा आपण भात करू, याची तूर डाळ करू, म्हणजे ह्याचं वरण करू, याची आमटी करू,
हे सगळं मी इथे येणाऱ्या भक्तांना सांगितलेलं असतं, त्याप्रमाणे ते सगळं मी त्याच्यात वापरते. गंमत अशी होते, जेव्हा एखादे तांदूळ इथे ठेवले जातात तेव्हा त्या तांदूळाचा रंग कधी कधी असा पिवळसर असतो, कधी पांढरा असतो, कधी वेगळा थोडासा वेगळा रंग असतो. पण जेव्हा महाराजांच्या गुरुवारच्या प्रसादाला भात करतो त्याचा पूर्ण तांदूळाचा रंग हा पांढरा झालेला असतो आणि तो भात हा एका चवीचा लागतो. म्हणजे कुठले तांदूळ आहेत, काय आहेत, हे सगळं यामध्ये काही विचारात घेतलं जात नाही, कारण ही प्रत्यक्ष महाराजांनी केलेली आशीर्वचनाची कृती असल्यामुळे त्याच्यातनं येणारा हा प्रसाद हा खूपच पावित्र्य देणारा आणि खूप छान पद्धतीने पूर्ण होतो. महाराजांच्या प्रसादाचा शिरा जेव्हा इथे केला जातो तेव्हा तो साजूक तुपात केला जातो. त्या शिऱ्यामध्ये केळं घातलं जातं, दूध घातलं जातं आणि त्या शिऱ्याची चव इतकी वेगळी असते की अक्षरशः रोज करण्याच्या शिऱ्यामध्ये आणि या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये प्रचंड मोठा प्रभाव असतो. आणि जे काही महाराज त्या क्षणी माझ्याकडनं करून घेतात, आमटी भात असो, शिरा असो आणि अन्यथा भाजी, ती इथे येणाऱ्या सगळ्यांना व्यवस्थितपणे पुरेल अशीच रचना महाराजांनीच ती करून घेतलेली असते. आता जेव्हा इथे काही मंडळी येतात आणि मी त्यांना सांगते की प्रसाद घेताना तुम्ही स्वतः तो करून आणा, त्यामुळे पहिल्यांदा सुरुवातीला काही जण रेडीमेड म्हणजे दुकानातनं, मिठाईच्या दुकानानं प्रसाद घेऊन यायची. पण हळूहळू असं झालं की त्यांनी इथे त्यांचा प्रसाद घरी करायला सुरुवात केली. आणि त्यांना मी नेहमी घरी करताना तेही कायम सांगितलेलं असतं की महाराजांचं आणि अन्नपूर्णा मातेचं आणि गणपती बाप्पाचं स्मरण हे प्रसाद करताना करायचंच आहे. आणि त्यामुळे आपल्या प्रसादामध्ये खूप वेगळेपण, चवीमध्ये आणि त्याचा आनंद पण तुम्हाला खूप मोठ्या अर्थीने चांगला मिळणार आहे. जेव्हा ते प्रसादाचे डबे इथे आणतात आणि महाराजांच्या या गाभाऱ्यामध्ये ते डबे प्रसादाचे दिले जातात, ते जेव्हा गाभाऱ्याच्या आतमध्ये येतात तेव्हा त्या प्रसादाचा सुगंध हा चंदनाच्या सुगंधासारखा निर्माण होतो आणि महाराज त्या प्रसादाचा स्वीकार करतात. आणि हे सर्व डबे हे महाराजांच्या आजूबाजूला आपण प्रसाद रूपात ते सगळे मांडून ठेवतो आणि त्याचं देखील आपण महाराजांच्या या ठिकाणी पूजन करतो आणि मग प्रसाद आपण सगळ्यांना इथला वाटतो. याच्यातनं एक गोष्ट नक्की होते, मी त्यांना प्रत्येकाला हे सांगते आणि मी तुम्हालाही सांगते, जेव्हा तुम्ही अन्नपूर्णा मातेचा नमस्कार करून, स्वामींची आठवण करून जेव्हा प्रसाद करता तेव्हा तुमच्या घरातलं जे धनधान्य आहे त्याच्यामध्ये पण उन्नती होते आणि ते धनधान्य कधी तुम्हाला कमी पडत नाही. हा एक खूप मोठा प्रभाव महाराजांसाठी केलेल्या प्रसादामध्ये असतो. हे सगळं आता हे गुरुवारचं हे बऱ्याच काळचं रुटीन आहे आणि महाराजांची अनंत कृपा अशी आहे की इथली जी आमटी आहे, असं सगळे इथे येणारे म्हणतात की ती आमटी जणू काही अन्नछत्र अक्कलकोट सारखी होते आणि जणू काही तिथे आम्ही प्रसाद गेलो आहोत याचा आनंद आम्हाला इथेही प्रसाद घेताना मिळतो. ही परत एकदा महाराजांचीच अनंत कृपा. महाराजांना प्रसाद देताना अनेक जण मला विचारतात की महाराजांना काय प्रसाद आम्ही घेऊन येऊ. म्हटलं तुम्हाला काय वाटतं. महाराजांना तर काही अगदी छान काही गोष्टी आवडतात, जसं बेसनाचा लाडू आहे, पुरणपोळी आहे, कांद्याची भजी आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त शिरा, असे महाराजांना आवडणारे गोड पदार्थ तर महाराजांना खूपच आवडत होते. तर मी त्यांना ते सगळं सांगते. पण शेवटी तुम्ही जेव्हा प्रसाद करायला घेता तेव्हा कळत नकळत तुमच्या मनात एकाच प्रसादाचा आवाज येतो, कळतं की हा प्रसाद आपण करू. आणि जणू काही लक्षात ठेवा, तो महाराजांनीच तुम्हाला सांगितलेला असतो की हा प्रसाद तू आज माझ्यासाठी करून आण. आणि अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद इथे घेऊन येतात. म्हणजे गंमत अशी होते की जी तरुण मंडळी इथे येत आहेत तर त्यांनी इकडे जेव्हा ते गुरुवारी यायला निघतात त्यांची ओढ एक वेगळ्याच प्रकारची असते. आणि मी खूप तरुण मंडळींना म्हणजे मुलांना असं सांगते की तुम्ही देखील घरामध्ये प्रसाद बनवू इथे आणा. तर त्यांना भीती वाटत असते की कशी चव कशी होईल, मी बरोबर केलंय का, मग मी आईला विचारू का नको, अनेक गोष्टी. मग कधी कधी काही जी आपली मंडळी आहेत त्यांनी असं सुरू केलं की महाराजांना काही आवडतं, महाराजांना प्रसाद म्हणून महाराज कसल्याही गोष्टीचा स्वीकार करतायत, ही त्यांना खूप महाराजांची जवळीक करण्याचा एक उत्तम साधन वाटलं. म्हणजे त्यांना असं वाटलं की अरे महाराज म्हणजे फक्त श्री स्वामी समर्थ या शब्दांपुरते मर्यादित नसून ते आपले आई आहेत, आपले वडील आहेत, आपला सखा आहे, आपला मित्र आहे. आणि आपल्या मित्राला जसं आपण एखादी गोष्ट आनंदाने देऊ तसंच आपण प्रसाद म्हणून देखील काही गोष्टी आनंदाने महाराजांच्या या घरामध्ये आणू शकतो. आणि मग मी त्यांना म्हणते की काय, ते विचारतात काकू काय आणू, तुला हवं ते आण, तुला महाराज सांगतील ते तो घेऊन ये.
आणि असा अनुभव आहे की ही तरुण मंडळी महाराजांना पिझ्झा, बर्गर आणि अजून काय तुमच्या जे काही आत्ताचे काही पदार्थ आहेत ते महाराजांना प्रसाद म्हणून आलेले असतात आणि ते महाराजांसमोर ठेवले जातात आणि त्यांना आनंद असतो की अशा प्रकारे सुद्धा महाराजांच्या या घरामध्ये याही पदार्थांचं प्रसाद म्हणून ठेवण्याची परवानगी आम्हाला दिली आहे. म्हणजे मी ती दिलेली नसते, ती महाराजांनीच त्यांना दिलेली असते आणि हा वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पण इथे आलेला असतो. जेव्हा या सगळ्या गोष्टी इथे घडत असतात तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट इथे रोज एक घडते आणि ते मी अनेक घरांमध्ये पण ती गोष्ट घडलेली असते. ती म्हणजे मी नेहमी सांगते की महाराजांना सकाळी तुम्ही जेव्हा पूजा करता तुमच्या देवाऱ्याची सगळ्या देवांची, तेव्हा एक तांब्यामंड छोटंसं किंवा एखाद्या ग्लासमध्ये तुम्ही त्या तुमच्या देवाऱ्यापाशी पाणी भरून ठेवा. तसंच इथेही महाराजांच्या तिन्ही रूपांसाठी इथे ग्लासमध्ये पाणी भरून ठेवलेलं असतं. महाराजांच्या त्या ग्लासच्या पाण्याच्या अनेक लीला आहेत, पण त्या लीला तुम्ही जेव्हा इथं याल ना तेव्हाच त्याचा अनुभव तुम्हाला घेता येणार आहे. ही सांगण्याची नाही, ही अनुभव घेण्याची गोष्ट आहे. पण इथे आम्ही तिघांनाही पाणी ठेवतो. मी सगळ्यांना सांगते तुमच्याही देवाऱ्यामध्ये तांब्या भांडे असो, ग्लास असो, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवा. कारण नेहमी येणाऱ्या पाहुण्यांना किंवा कोणालाही आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला पाणी हे जीवन आहे आणि या पाण्याची आवश्यकता अत्यंत आहे. म्हणून आपणही जाता येता अनेकदा पाणी पितो. तसं हे पाणी हे खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या देवांसाठी, म्हणजे मी स्वामींसाठी, माझ्यासाठी सर्वस्व हे माझे महाराज आहेत, त्यामुळे महाराजांसाठी मी पाणी भरून ठेवलेलं असतं. आणि त्याची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुढे जाऊन म्हणजे समजा आज तुम्ही सकाळी पाणी भरून ठेवलं तर मला काहींनी विचारलं त्या पाण्याचं काय करायचं. म्हटलं तुम्ही काय करता. तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही ते पाणी तुळशीला वाहतो किंवा एखाद्या झाडामध्ये ते आम्ही टाकतो किंवा आम्ही दुसरं काहीतरी ते त्याचं पाण्याचं काहीतरी वेगळं करतात. म्हणजे या गोष्टी अगदीच मी सांगत नाही आहे तुम्हाला, पण ह्याच्यातनं एकच गोष्ट मात्र महाराजांनी मला जी शिकवली आहे, जे महाराजांपाशी पाणी असतं याचा अर्थ ते तीर्थ असतं आणि ते तुम्ही प्यायलाच हवं. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी ते पाणी तीर्थ म्हणून घेतो. आणि मला त्याचा अनुभव असा आहे की आपण म्हणतो ना महाराजांच्या ठिकाणी आपण 10 मिनिटं जरी बसलो, 5 मिनिटं जरी बसलो तरी त्यांच्या वेव्हलाईन्स आपल्यापर्यंत येत असतात, त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत येत असतात आणि त्यासाठी आपण महाराजांच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना नमस्कार करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ थांबण्याचा प्रयत्न करतो. असे इथेही येणारे भक्तगण महाराजांच्या या घरात थांबत असतात. मग जे पाण्याचा ग्लास 24 तास महाराजांच्या शेजारी आहे त्याच्यात किती मोठ्या प्रमाणात आशीर्वाद असतील आणि त्या पाण्याची जी चव आहे, म्हणजे माझा नेहमी हा अनुभव आहे की दुसऱ्या दिवशी जेव्हा ते पाणी आम्ही पितो तेव्हा त्याच्यामध्ये एक चंदनाचा वास निर्माण झालेला असतो आणि त्याच्यामधनं बॉडी, म्हणजे ज्याला बॉडीची एनर्जी बिल्ड होणं म्हणतात, ती त्या पाण्यामधनं आलेली असते. आधी पाण्याची तत्वता असतातच, त्यात महाराजांचे आशीर्वाद म्हणजे डबल इंजिन ते लावलं जातं आणि तुमचं दिवसभराचं काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीने तुमच्याकडून होतं. म्हणून मी सगळ्यांना जे सांगेन की तुम्ही देवाऱ्यामध्ये पाणी ठेवत जा, ग्लास ठेवत जा. तो झाकून ठेवायचा का नाही, तर मी झाकून ठेवत नाही, मी तो उघडा ठेवते. म्हणजे माझी भावना त्यामागे अगदी अशी आहे की आता समजा महाराजांना तहान लागली, म्हणजे अगदी भाबडी भावना आहे की महाराजांना जर तहान लागली तर महाराज काय ग्लासमध्ये पाणी ओतून घेणार का, आणि तेव्हा आपण कुठे असू. म्हणून मी तो ग्लास कायम उघडा ठेवते. पुढची जी अनुभूती ते तुम्हाला इथेच येऊन कळेल. मी तो अनुभव फक्त तुम्हाला इथे आल्यावरच सांगू शकते की या पाण्याच्या ग्लासचे काय चमत्कार आहेत, त्यामागे काय लीला घडतात, ते तुम्हाला इथेच यावं लागेल आणि इथे आल्यावरच मी ते सांगीन. पण तुम्ही ग्लास उघडा ठेवला तर त्यात काही घाण पडेल का, या आपल्या मानवी शंका आहेत. त्या शंका आपण कधी घ्यायच्या नाहीत आणि ती अनंत कृपा महाराजांची असते की त्या पाण्यामध्ये काही पडत नाही. अतिशय स्वच्छ असं पाणी तुम्हाला दिसतं. म्हणजे याच्याकरता मी तुम्हाला एक उदाहरण देईन. म्हणजे महाराज फक्त ती ग्लास किंवा त्यांच्या आजूबाजूचा परिसर हा कशा वेगळ्या पद्धतीने त्यांची लीला ते दाखवत असतात. आता ज्या ठिकाणी महाराजांचं हे घर आहे ती एक बिल्डिंग आहे. इथे हा फ्लॅट आहे हा, आणि इथे महाराजांचं हे घर आहे. या बिल्डिंगमध्ये एक कॉमन टाकी आहे. आता कॉमन टाकी असल्यामुळे प्रश्न असा निर्माण व्हायचा की टाकी कधी आणि केव्हा साफ करायची आणि कुणी साफ करायची.
आता याच टाकीचं पाणी हे सगळे इथे येणारे भक्त देखील पितात. तेव्हा एकदा अगदी ठामपणे महाराजांची आज्ञा घेऊन निर्णय घेण्यात आला की ही टाकी आपण काही करून साफ करायची आणि बोलवायचा तो माणूस आणि साफ करून घ्यायची. अर्थात पहिली टाकी साफ कधी केली माहिती नाही, आता त्याच्यात किती घाण असेल काय असेल काहीच कल्पना नाही. एकदा महाराजांना विनवणी केली की महाराज आता आपण ही टाकी साफ करण्यासाठी प्रत्येक गोष्ट अर्थात महाराजांना विचारल्याशिवाय मी पुढे सरकतच नाही. तेव्हा महाराजांना विनवणी केली, महाराज आता ही टाकीचं झाकण आम्ही उघडतो आहे, ही टाकी आता साफ करायला आपण माणसाला बोलवलेलं आहे. आणि महाराजांना नमस्कार करून त्या टाकीपाशी आम्ही गेलो. टाकीचं झाकण उघडलं. महाराजांची आगाध लीला होती की त्या पाण्यामध्ये एकही कचरा घाण धूळ असं काही नव्हतं. अतिशय निरभ्र आणि अतिशय सुंदर असं स्वच्छ दिसणारं पाणी होतं. ही साधी गोष्ट नाहीये, ही महाराजांची लीलाच आहे. आणि त्यानंतर ती टाकी साफ केली आणि त्या टाकीत साफ केल्यानंतर ते काही केमिकल वगैरे त्याचे काही टाकलं असेल माहिती नाही, पण त्याच्यातनंही महाराजांची अनंत कृपा होती. तिथूनही महाराजांच्या आशीर्वादनाचाच चव त्या पाण्याला लागली होती. अशी कृपा फक्त आपल्या घरात नाही तर महाराजांची ही कृपा आपल्या अवतीभोवती पण फिरत असते. म्हणून महाराजांचे आशीर्वचन हे आपल्यापाशी वेगवेगळ्या पद्धतीने येत असतात. म्हणून महाराजांना आपलं खाणं पिणं म्हणजे असे पूर्वीचे काही संदर्भ आहेत की महाराज ज्या ठिकाणी जायचे तिथे त्यांचं पूजन व्हायचं, अर्चना व्हायची आणि महाराजांना प्रसाद म्हणून काय व्हायचं तर बऱ्याच ठिकाणी असे संदर्भ आहेत की भाकरी, ठेचा, पिठलं, कांद्याची भाजी असं महाराजांना अर्पण केलेलं बऱ्याच ठिकाणी. त्या त्या परिस्थितीनुसार तुम्ही जे काही महाराजांना प्रेमाने द्याल ते महाराज त्याचा प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करतात. ही त्यांच्या आणि आपल्यामधलं जे प्रेमाचं बंधन आहे आणि ते आपल्यावर जे किती अफाट प्रेम करतात याचं एक उदाहरण आहे. म्हणून महाराज तुम्ही जेवढं महाराजांसाठी कराल म्हणजे महाराज त्याची तुलना करणार नाहीत की तू किती करतोय त्याच्यावर मी करीन, नाही. त्यांनी एकदा आपल्याला प्रेमाने जवळ घेतलं आहे. त्यामुळे फक्त आपण आपली सवय ठेवायची की रोज तुम्ही जे जेवणाला करता ते ताट महाराजांच्या त्या ठिकाणी दाखवायचे. तुम्ही आज काय काय केलं आहे, कुठले पदार्थ केले आहेत, ते शिळं काही खाताय का हे सुद्धा त्या ताटामध्ये समजा असेल काही कारणाने की शिळं वाया जाऊ नये म्हणून मी खातोय, घरातलंच असतं चांगलं असतं तरी सुद्धा माझी सवय आहे की महाराज हे शिळं आहे बरं का, हे कालचं होतं, मी आज ते खातीये वाया जाऊ नये म्हणून. आज मी भाजी केली, या भाजीमध्ये मी हे घातलेलं आहे, मी या पोळी करताना आज मी असं असं केलेलं आहे, मी आज भातामध्ये अमकं केलेलं आहे. या प्रत्येक गोष्टीची सवय मला महाराजांना सांगण्याची आहे. तशी तुम्ही ठेवा. तुमच्या असं लक्षात येईल की तुमचं आणि महाराजांचं नातं आणखीन दृढ होत जाईल आणि तुम्हालाच करमणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्ट जाऊन महाराजांना सांगत नाही. आणि जेव्हा हे असं नातं दृढ होतं तेव्हा महाराज आपल्याबरोबर आहेतच, पण प्रत्येक वेळेस शंका कुशंका काय करायचं आणि कुठे जायचं याचा मार्ग महाराज हळूहळू इतक्या सहजगत्या तुम्हाला दाखवतात की तुमच्यासमोर प्रश्न जरी उभे राहिले तरी तुम्हाला त्याचं काहीच वाटणार नाही, कारण महाराज आपोआपच तुमच्याबरोबर वेगळ्या अर्थी असतील. अशी ही महाराजांची प्रसादाची पाण्याची लीला ही खूप अगाध आहे. शेवटी आपल्या मनाच्या ज्या भावना असतात आणि जे प्रेम आपलं महाराजांबद्दल आहे अर्थात ते वेगवेगळ्या रूपामध्ये असतं, तसं प्रसाद हे एक रूप आहे. आणि त्या निमित्ताने महाराजांना आपण छान पदार्थ करतो आणि त्यांचा आशीर्वाद त्या प्रसादाला लागतो आणि आपल्याही पोटी चांगलं अन्न जातं. तर हे सगळं महाराजांचं प्रसादाचं आणि पाण्याचं हे एक नातं. आणि पाणी अगदी आवश्यक ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते कुठेही झाडाला किंवा कुठल्याही ठिकाणी म्हणजे तिथे न अर्पण करता हे तुम्ही स्वतः प्या. तुमच्या असं लक्षात येईल की जर काही आपलं मनोबल कमी होत असेल किंवा आपल्या शारीरिक व्याधी काही असतील किंवा काही थोडंसं ज्याला आता सध्या एक वेगळंच आहे की ज्याला असं म्हणतात की मेंटली ट्रेस येणं म्हणतात, तर या सगळ्या गोष्टी महाराजांच्या या देवाऱ्यात ठेवलेल्या पाण्यामुळे तुम्हाला एक वेगळी शक्ती निर्माण होईल आणि ती शक्ती तुमच्या पुढच्या कामाला लागू पडेल. अर्थात महाराजांची आणखीन एक गोष्ट खूप महत्त्वाची की नेहमी महाराजांच्या किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये एका छोट्या डब्यामध्ये खडी साखर ही अवश्य ठेवा. म्हणजे मी सुद्धा इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला खडी साखर ही देते, महाराजांचा प्रसाद म्हणून देते आणि कायम सांगते की ती खडी साखर तुमच्या रोजच्या बॅगेमध्ये पर्समध्ये ही अवश्य ठेवा. हा एक आशीर्वाद आहे महाराजांचा, तो प्रश्नच नाही.
आणि खडीसाखर ही गोड असल्यामुळे तुम्हाला जर काही वाटलं की इथे मला काहीतरी थकल्यासारखं वाटतंय, तर ती खडीसाखर खाल्ल्यानंतर तुमची एनर्जी डबल होते आणि तुमचं कामही चांगल्या पद्धतीने होतं. हे सगळे महाराजांनी आपली एनर्जी बिल्ड करण्यासाठी दाखवलेले मार्ग आहेत आणि याच्यामध्ये असं काहीच नाही की हे चांगलं आहे का वाईट आहे, हे चांगलंच आहे. पाणी पिणं, खडीसाखर खाणं आणि त्यांच्या आशीर्वादाने खाणं ही सगळ्यात उत्तम गोष्ट आहे. कारण शेवटी जेव्हा आयुष्यात काही क्रिटिकल प्रश्न निर्माण होतात किंवा तुम्हाला मार्ग मिळत नाही, तेव्हा तुम्ही स्वामींच्याच दारी येता आणि त्यांनाच हे प्रश्न विचारतात. ही प्रथा आपल्या महाराजांच्या या घरात देखील आहे. तर कायम लक्षात ठेवा, महाराजांना छान छान प्रसाद दाखवा, त्यांच्या ठिकाणी पाणी ठेवा, तुम्ही ते पाणी आठवणीने प्या. महाराजांचे आशीर्वाद आपल्याबरोबर सातत्याने आहेत. आणि आणखीनही काही वेगवेगळी माहिती तुम्हाला मला या चॅनलच्या माध्यमातून द्यायची आहे, तर आठवणीने हे चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही वाटलं की मला इथे गुरुवारी दर्शनाला यायचं आहे, तर या चॅनलच्या खाली इथला फोन नंबर देखील आहे, तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता किंवा फोन करू शकता. मी पुन्हा एकदा महाराजांना विनवणी करते की सगळ्यांना आनंदी, सुदृढ आणि शक्तिशाली बनवा. श्री स्वामी समर्थ.